श्रावण चालू आहे. उपास तपास तर असणारच. स्वादिष्ट चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. घरामध्ये तुमच्या कोथिंबीर तर असणारच. कोथिंबीर फक्त सजावटीसाठी वापरू नका. तिच्यापासून बनवा अगदी खमंग कुरकुरीत अशी कोथिंबीरची भजी. नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी फक्त 10 रुपयाची कोथिंबीर आणलेली आहे. ती चांगली कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि सुकून सुद्धा. आपण आता ही कोथिंबीर आहे ती बारीक अगदी चिरून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीरची थोडीशी देठं पण मी घेतलेली आहेत. त्यानंतर आपण कोथिंबीर भजी चांगली अगदी स्वादिष्ट लागण्यासाठी एक ठेचा तयार करणार आहोत. त्यासाठी इकडे खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची आहे ती घालायची आहे. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये आपण आता पाणी आहे 1 चमचा ते घालायचं आहे. आपण आता हे खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरला वाटलात तरी चालेल. आपण आतलं बघू शकता तुम्ही ठेचून झालेला आहे आणि आपला मस्तपैकी असा झणझणीत मिरचीचा ठेचा आहे तो तयार झालेला आहे. याने भजीची चव एकदम भारी होते. बघू शकता असा ठेचा करून घेतलेला आहे मी. आपण आता या बाउलमध्ये जी कोथिंबीर चिरून घेतली होती ती घालायची आहे. त्यानंतर इकडे 1 कांदा असा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर जे आपण ठेचा तयार करून घेतला होता तो घालणार आहोत. या ठेच्याने भजीची चव एकदम दुप्पट होणार आहे. त्यानंतर बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद आहे ती घालायची आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा याच्यामध्ये गरम मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडर पण घालू शकता. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे ते घालायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला 3 चमचे बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. आपण आता हे बेसन पीठ थोडंसं असं बाजूला ठेवून दिलेलं आहे. आपण आता हे बेसन पीठ आहे या कोथिंबीरला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरमध्ये. त्यानंतर जे उरलेलं बेसन पीठ आहे ते घालायचं आहे सगळं. इकडे आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा आहे. कोथिंबीरीच्या ओलसरपणानेच बॅटर तयार होऊन जाईल. बघू शकता मस्तपैकी आपलं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. आपण आता ह्याचे मस्तपैकी कुरकुरीत भजी आहेत ते करणार आहोत. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मस्तपैकी कोथिंबीरचे भजी आहेत ते करून घ्यायचे आहेत. असे एक एक करून सोडायचे आहेत व आपण आता हे चांगले असे पलटी मारून घेणार आहोत. खूप छान लागतात हे भजी. तुम्ही हे भजी मस्तपैकी पावाबरोबर खाल्लात तर एकदम दुप्पट चव येते. बघू शकता आणि मस्तपैकी आपले भजीला मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे आणि आपले कुरकुरीत असे कोथिंबीरचे भजी तयार झालेले आहेत एकदम 10 रुपयामध्ये. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.